अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वामी मराठीमध्ये मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. ओम पितृदेवताय नमः. बघा, आपल्या पितरांचे स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या आत्म्याला संतुष्टी मिळण्याकरिता, शांती मिळण्याकरिता पितृपक्षामध्ये आपण पितृभोजन, ब्राह्मण भोजन, अन्नदान हे विधी करत असतो. महालय काळामधील ज्या महत्त्वाच्या तिथी आहेत, भरणी श्राद्ध, पौर्णिमा तिथी, सर्व पितृ अमावस्या, या त्यापैकीच एक अत्यंत महत्त्वाची तिथी म्हणजे अविधवा नवमी आहे, ज्यालाच आई नवमी, अव्यय नवमी किंवा आई नवमी, मातृनवमी असं देखील म्हटलं जातं. एखाद्या स्त्रीचं सवाष्ण असताना जर निधन झालं, म्हणजेच तिचा पती जिवंत असताना जर एखाद्या स्त्रीचं निधन झालं, तर अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध जे आहे ते केलं जातं. यावर्षी म्हणजेच 2024मध्ये अविधवा नवमी श्राद्ध आपल्याला करायचं आहे. ते 25 सप्टेंबर 2024 रोजी. आई नवमी कशी करावी, हे श्राद्ध कसं करावं, या श्राद्धाच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी पूजा आणि संकल्प करायचा आहे. संकल्पसुद्धा फार महत्त्वाचा आहे. संकल्प केल्यानंतर कुठल्याही कार्याला जे आहे ना ते पूर्णत्व येतं. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि जसं मी सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने जर ही पूजा केलीत संकल्प करून, तर आई नवमीच्या दिवशी अवश्य तुम्हाला काही अडचण येणार नाही. तुमच्या जर काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. बघा, जसं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आई नवमीची जी तिथी आहे ती यावर्षी आहे 25 सप्टेंबर 2024 रोजी. 25 सप्टेंबर 2024 रोजी आपल्याला नवमी श्राद्ध, आई नवमी श्राद्ध करायचं आहे. अविधवा नवमीचे श्राद्ध केल्याने आपल्या घरामधील ज्या गेलेल्या पितृता असतात त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभतात आणि घरात कधीच कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आई नवमी किंवा अविधवा नवमी श्राद्ध कुणाचं करावं? ज्या कुळामध्ये किंवा ज्या घरामध्ये एखाद्या स्त्रीला सवाष्णपणे मरण येतं, म्हणजेच तिचा पती हयात असताना जी स्त्री निधन पावते, तिचं अविधवा नवमी श्राद्ध जे आहे ते केलं जातं. हे श्राद्ध कधी करायचं? त्या स्त्रीच्या निधनानंतर. बघा, वर्ष श्राद्ध झाल्यानंतर जो पहिला पितृपक्ष येतो त्या पक्षामधील नवमी तिथीला अशा स्त्रीचं अविधवा नवमी श्राद्ध जे आहे तर ते करायचं असतं. वर्ष श्राद्धाच्या आत हे श्राद्ध करून उपयोग नाही, कारण वर्ष श्राद्धापर्यंत कुठलाही जो जीवात्मा असतो तो प्रेतयोनीमध्ये असतो. वर्ष श्राद्धाचे बघा विधी झाल्यानंतरच तो प्रेतयोनीमधून पितृयोनीमध्ये येत असतो. त्यानंतरच आपण त्यांचा पितृपक्ष करू शकतो. म्हणूनच वर्ष श्राद्धानंतरच येणारा जो पितृपक्ष असतो त्यामध्ये अविधवा नवमीचे श्राद्ध आपण नवमी तिथीला अवश्य करावं. अविधवा नवमीचे जे श्राद्ध आहे ते कोणी करावं? सवाष्ण स्त्री जिचे निधन झालेलं आहे तिच्या मुलाला हे श्राद्ध करण्याचा पहिला अधिकार असतो. समजा जर मुलगा नसेल तर तिच्या पतीने करावं. अगदी जर अडचण असेल तर पुतण्या देखील हे श्राद्ध जे आहे ते करू शकतो. मग मुलीने हे श्राद्ध करावं का? तर बघा, आपल्या आईविषयी मातृभाव, मातृवंदना देण्यासाठी मुलीने देखील आई नवमीचे श्राद्ध केलं तरीही चालतं. अविधवा नवमीचे किंवा आई नवमीचे श्राद्ध कुठपर्यंत करावं, म्हणजे किती काळापर्यंत करावं? ज्या वेळेला बघा आपल्या घरातील एखादी स्त्री सवाष्ण म्हणून मरण पावते त्यावेळेला तिचा मरणोत्तर जो दर्जा असतो तो असतो सद्भावा, विधवाच्या विरुद्ध सद्वा. आणि समजा कालांतराने तिच्या पतीचं जरी निधन झालं तरी देखील तिचा जो दर्जा असतो तो असतो सद्वा. सद्वा असतानाच तिला मरण आलेलं असतं. म्हणूनच तिच्या पतीच्या निधनानंतर देखील तिच्या मुलानं आपल्या आईचं अविधवा नवमीचे श्राद्ध अवश्य करावं. आणि बघा, मुलगा नसेल तर पुतण्यानं केलं तरीसुद्धा चालेल किंवा तिच्या मुलीने केलं तरीसुद्धा चालेल. आपल्या घरामध्ये जर आपली सावत्र आई असेल, तिचं जर अशा पद्धतीने निधन झालं असेल, सावत्र आईचं देखील अविधवा नवमी श्राद्ध अवश्य करावं. तसेच आपल्या घरातील ज्या मृत स्त्रिया असतील, ज्या सवाष्णपणे गेलेल्या असतील, त्यांचं देखील आई नवमीच्या दिवशी स्मरण करून तुम्हाला श्राद्ध भोजन अवश्य करायचं आहे. अविधवा नवमी श्राद्ध करण्याचे कारण असं आहे, कुठलीही स्त्री संसाराविषयी जास्त आसक्त असते, म्हणजेच तिच्या संसारामध्ये तिचं मन अडकलेलं असतं. तिच्या आशा, आकांक्षा, इच्छा असतात. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीला असं अर्ध्यावरतीच आपला संसार सोडून जावं लागतं, तर आपल्या मुलांविषयीच्या तिच्या आशा, आकांक्षा असतील, इच्छा असतील, त्या पूर्ण झालेल्या तिला बघायला मिळत नाही. अशा वेळेस तिला तिच्या आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी, तिच्या आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर होण्यासाठी आई नवमीचे श्राद्ध हे अवश्य करावं. नवमी तिथीला बघा पृथ्वीवरती शिवलहरी जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात. स्त्रीमध्ये असणारे शक्तीत
या शिवलहरी आकर्षून घेत असतात. आणि त्यामुळे बघा, एखाद्या स्त्रीच्या जीवात्म्याला आपल्या संसारामधली जी आसक्ती आहे, जे प्रेमबंधन आहे, ते तोडण्यास या शिवलहरीमध्ये मदत करत असतात. आणि त्या स्त्रीच्या आत्म्याचा पुढचा जो प्रवास आहे तो सुखाचा होतो, सोपा होतो. म्हणूनच नवमीच्या दिवशी हे श्राद्ध केलं जातं. आता आपण बघूया की विधिवत अविधवा नवमीचे श्राद्ध कसं केलं पाहिजे. हे श्राद्ध म्हणजेच अखंड सौभाग्याचं देणं मानलं जातं. जे कोणी हे श्राद्ध करत असतात त्यांच्या घरामध्ये त्या स्त्रीला अखंड सौभाग्य लाभत असतं. त्यांच्या घरामध्ये नेहमीच धनधान्याची समृद्धी असते. कुठल्याही गोष्टींची त्यांना कमी पडत नाही. कारण त्याला आपल्या घरातील ज्या पितृता असतात त्या आशीर्वादित करत असतात. जो कोणी श्राद्ध करता असेल, मुलगा असेल किंवा त्या स्त्रीचा पती असेल किंवा त्या घरातील इतर सदस्यांनी सुद्धा या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्नान करायची, सुचिर्भित व्हायचं, पांढरे वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर भगवान सूर्याला तुम्हाला वंदन करायचं आहे. ओम ह्रीम सूर्याय नमः या मंत्राचे मनातल्या मनात तुम्हाला स्मरण करायचं आहे. त्यानंतर घरातील स्त्रीने तुळशीजवळ येऊन दिवा लावायचा, तुळशी पूजन करायचं. सवाष्ण पूजन म्हणून तुळशीचे या दिवशी पूजन केलं जातं. नेहमीप्रमाणे श्राद्धाचा स्वयंपाक करा. त्या स्त्रीचा एखादा आवडता पदार्थ आपल्याला माहिती असला तर श्राद्धाच्या स्वयंपाकामध्ये अवश्य त्याचा समावेश करा. श्राद्धाचा स्वयंपाक ज्या वेळेला आपण नैवेद्य दाखवतो त्यावेळेला पहिला नैवेद्य गाईला दाखवायचा, नंतरच कावळा किंवा कुत्रा यांना घास द्यावेत. अगदी सवाष्ण स्त्री या दिवशी आपल्या घरी जेवायला सांगावी, तिची ओटी भरायची, तिला वस्त्र अलंकार द्यायचे, दान दक्षिणा द्यायचे. कारण आपल्या घरातील ज्या पितृता असतात, ज्या गेलेल्या असतात, त्या या सवाष्णीच्या रूपामध्ये येऊन आपल्याला आशीर्वादित करत असतात. त्यामुळे आपल्या घरी येणाऱ्या सवाष्णीला तृप्त करायचं. दक्षिण दिशेला बघा संध्याकाळच्या वेळेला दिवा लावायचा, आपल्या पितृतांचे स्मरण करायचं. श्राद्धाचे जे जेवण असतं ते आपण दुपारी देणार असतो. त्या जेवणाच्या अगोदर आपल्याला ही छोटीशी पूजा आणि संकल्प जो आहे तो करायचा असतो, तो आपण अवश्य करावा. त्यानंतरच बघा श्राद्धाचा जो नैवेद्य असतो तो तुम्हाला आईला, कावळ्याला, कुत्र्याला त्यानंतर घास द्यायचा असतो. प्रथम आपल्याला हा संकल्प करायचा आहे. आता आपण बघूया की आई नवमीच्या दिवशी किंवा अविधवा नवमीच्या दिवशी संकल्प कसा करावा. प्रथमतः आपल्या कपाळाला पांढरा गंध लावायचा आहे. त्यानंतर आचमन करायचं आहे. आचमन हा विधी असतो तो आपल्या स्वतःच्या शुद्धीकरणासाठी आपण करत असतो. शुद्ध जलाने भरलेले एक तांब्या घ्यायचा आहे, ताम्हण घ्यायचा आहे, पळी किंवा एक चमचा घेऊ शकता. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची तुम्हाला 24 नावांचे पठण करायचे आहेत. त्यानंतर पहिली जी 3 नावं आहेत त्यांचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं आपल्या उजव्या हातावरती पळीने पाणी घ्यायचं आणि पहिल्यांदा 3 नावाचा तुम्हाला उच्चार करताना ते पाणी जे आहे ते पिऊन टाकायचं आहे आणि 4थ्या नावाचा उच्चार करताना पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे. ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे. म्हणजेच हे जे काही द्विचारमन आहे ना ते ओम केशवाय नमः स्वाहा पाणी प्यायचं. त्यानंतर ओम नारायणाय नमः म्हणून पुन्हा पाणी प्यायचं. ओम माधवाय नमः म्हणून पुन्हा तुम्हाला पाणी पिऊन घ्यायचं आहे. त्यानंतर ओम गोविंदाय नमः असं म्हणत पुन्हा ते पाणी तुम्हाला सोडून द्यायचं आणि पुन्हा हीच क्रिया तुम्हाला करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः स्वाहा. आता हात जोडायचे आहेत आणि श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, श्री नरसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरिये नमः, श्री कृष्णाय नमः. आचमन झाल्यानंतर आपण आता बघा अविधवा नवमी श्राद्धाचा संकल्प करणार आहोत. तर आपल्या घरातील गेलेल्या सवाष्ण स्त्रीचे स्मरण तुम्हाला करायचं आहे. आपल्या उजव्या हातामध्ये पळीभर पाणी आणि एखादं फूल घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पितृदेवताभ्यो नमः, ब्राह्मणे नमः, स्वागत सुस्वागतम, विष्णवे नमः, विष्णवे नमः, विष्णुर्विष्णू, श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तनामानस्य अद्य ब्राह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत वराहकल्पे वयस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये देशो गोदावर्या दक्षिणोत्तरे शालिवाहनशके विष्णुनाम संवत्सरे विष्णु अयने विष्णु
ऋतो विष्णू मासे, विष्णू पक्षे, विष्णू तिथो, विष्णू वासरे, विष्णू दवस नक्षत्रे, विष्णू वेगळे, विष्णू कर्णे, विष्णू स्थिते वर्तमाने, चंद्रे विष्णू स्थिते, श्री सूर्ये विष्णू स्थिते, देवगुरु शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थान स्थितेषु सत्सु विष्णुनामयोगे विष्णुकर्णे यवम गुणविशेषण विशिष्टायाम पुण्यतिथो म्हणायचंय. मम आत्मन सकलशास्त्र श्रुतिस्मृती पुराणोक्त फलप्राप्तम धुरी लोचनसज्ञ कानाम विश्वेशाम देवानाम. आपल्याला जर बघा आपलं गोत्र माहिती असेल तर गोत्राच्या नावाचा तुम्हाला उच्चार करायचा आहे आणि माहिती नसेल तर कौशिक गोत्र म्हणायचं असतं. अस्मत मातृपितामही प्रतिमामही नाम पुन्हा गोत्राचा उच्चार करायचा आहे आणि अमुक गोत्रांना तुम्हाला वसु रुद्रादित्य स्वरूपानाम सवय यथासाम श्रेयोर्थ मोक्षार्थे तृप्त्यर्थ अविधवा नवमी श्राद्धक्यम कर्म करिशिये. हातातील पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. हा झाला श्राद्ध भोजनाचा अविधवा नवमी निमित्त श्राद्ध भोजनाचा संकल्प आपण हा केलेला आहे. अविधवा नवमीच्या दिवशी सकाळी अशा पद्धतीने तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर श्राद्ध भोजन द्यायचं आहे. श्राद्ध भोजनाच्या अगोदर पितरासाठी एक नैवेद्य, त्यानंतर गाईला नैवेद्य, कावळा कुत्रा यांना घास द्यावा. जी स्त्री गेलेली असेल, आपली माता असेल, सासू असेल किंवा कुठलंही नातं असेल, या सवाष्ण स्त्रीचं स्मरण करायचं आणि अशा पद्धतीने हे विधी करून श्राद्ध भोजन देऊन त्यांना या दिवशी तृप्त करायचं. संध्याकाळी बघा जसं मी व्हिडिओत सांगितलं त्याप्रमाणे दक्षिण दिशेला दिवासुद्धा लावायचा आहे. आपल्या पितरांचं तुम्हाला गेलेल्या ज्या स्त्रिया असतात त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि दक्षिण दिशेला हात जोडायचे. अशा पद्धतीने अगदी विधिवत अविधवा नवमीचे श्राद्ध यावर्षी आपल्याला 25 सप्टेंबर 2024 रोजी भाद्रपद कृष्ण नवमीच्या दिवशी अवश्य करावं. अखंड सौभाग्य आपल्याला प्राप्त होईल. आपल्या घरामध्ये सर्व प्रकारच्या धनधान्यांची समृद्धी राहील. जर आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.